टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुणे जिल्हा परिषद ही जिल्हा परिषदमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक स्तुत्य उपक्रम राबवते आणि त्यामार्फत ज्यांना आवड आहे अंतराळ संशोधन केंद्रात किंवा अंतराळ अभ्यास करण्याची, अंतराळात काम कसं चालतं अशा अभ्यास करण्याची, अशा 25 विद्यार्थ्यांना आता नासा या संशोधन केंद्राला भेट देण्याची संधी जी आहे ती पुणे जिल्हा परिषदेमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। खरं तर यासाठी 16,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, 16,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती आणि त्यामार्फत 25 विद्यार्थी हे जिल्हा परिषदेमार्फत निवडण्यात आलेले आहेत आणि हे 25 विद्यार्थी आता थेट साता समुद्रपार नासामध्ये जाणार आहेत आणि त्या ठिकाणी असणाऱ्या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देणार आहेत। अशाच एका विद्यार्थिनी आता आपल्यासोबत आहे। खरं तर आदिती पार्टे ही विद्यार्थिनी आहे। बोर तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग असलेल्या कोंढरी या गावची ही विद्यार्थिनी आहे आणि अतिशय दुर्गम डोंगरी भाग असणाऱ्या निगुडगर जिल्हा परिषद शाळेत ती शिकते आणि 16,000 विद्यार्थ्यांमधून आता तिचं नाव जे आहे ते समोर आलेलं आहे आणि तिला आता या 16,000 विद्यार्थ्यांमधून नासाला भेट देण्याची संधी मिळालेली आहे। माझ्यासोबत आता आदिती आहे। आदिती, काय सांगशील? तुझी इच्छा होती हे संशोधन केंद्र बघण्याची आणि तू त्यासाठी पेपर दिले होते, परीक्षा दिली होती आणि या 16,000 विद्यार्थ्यांतून आता तुला नासाला जाण्याची संधी मिळाली। मला खूप आनंद होतो आणि मलाही आवड होती की मला नासा ही संस्था बघायला भेटणार होती आणि पहिली परीक्षा आमची आपटी केंद्रात लेखी झाली। त्याच्यानंतर भोर तालुक्यात कॅम्प्युटरवर झाली आणि नंतर थेट पुण्यात आयुक्यात आमचा हे झाला, मुलाखत झाली त्यांच्याबरोबर। मुलाखतीत त्यांनी प्रश्न विचारले, परत आम्हाला तिथली काही माहिती दिली, त्या नासाबद्दल त्यांनी माहिती सांगितली। बर तू पेपर दिले म्हणले, परीक्षा दिली म्हणले, हे टप्पे कसे होते? कशी परीक्षा दिली? पहिली लेखी परीक्षा दिली, ऑनलाईन पेपर झाले, नंतर इंटरव्ह्यू सुद्धा झाला। काय अनुभव होता तुझा या सर्व पेपरमध्ये? पहिल्या पेपरमध्ये असा काही अनुभव नव्हता माझा की नक्की काय येईल काय नाही, पण मी माझा अभ्यास चालू ठेवला। जे होईल ते होईल। पहिला पेपर चांगला गेला, दुसऱ्या टप्प्यात माझी निवड झाली। मला खूप आनंद झाला तेव्हा। त्याच्यानंतर पहिल्या पेपरचा थोडा अनुभव होता, त्याच्यामुळे थोडा अभ्यास मी पुढच्या पेपरचा त्या पेपरप्रमाणे केला आणि दुसऱ्या पेपरमध्ये कॅम्प्युटरवर होता। थोडे प्रश्न अवघड होते, जरा जड गेलं, कारण कधी मी कॅम्प्युटर पाहिलाही नव्हता आणि कधी चालवलाही नव्हता, पण माझ्या मतीने मी सोडवलं। मग काय होईल पुढे याची मलाही अंदाज नव्हता, पण तिसऱ्या टप्प्यालाही माझी निवड झाली आणि तिसऱ्या टप्प्याला थेट आम्ही आयुक्ताला गेलो। त्यासाठी आमच्या खुटवळ मॅडम मला 6वीला होत्या आणि बांदल सर मुख्याध्यापक हे माझ्या बरोबर 2 जण होते आणि त्यांनी मला खूप गायडन्स केलं। जर बांदल सरांनी दुसऱ्या टप्प्याला जर मला कॅम्प्युटर शिकवला नसता तर मी आत्ता या टप्प्यावर नसते आणि मला नासा ही संस्था बघायला भेटली नसते। त्याच्यामुळे त्या दोघांचंही खूप याच्यात। नासामध्ये आता काय काय बघायला तुला आवडेल? मोठी संस्था आहे ती, जगभरात प्रसिद्ध आहे, अनेक रॉकेट ती सोडते, सॅटेलाइट सोडते, मोठं काम तिथं चालतं संशोधनाचं। काय तुला बघायला आवडेल तिथं? तिथे मोठे शास्त्रज्ञ आहेत, मोठे हे करतात, संशोधन करतात, ते बघायला भेटेल तिथे। परत तिथे किती मोठ्या दुर्बिणी आहेत, ते सॅटेलाइट आणि आतापर्यंत मी तारे हे जमिनीवरून खूप दूरवरून पाहिले होते, पण तिथे गेल्यानंतर मोठ्या दुर्बिणीतून मला खूप जवळून ते तारे पाहायला भेटतील। तारे, सूर्य, आपला पृथ्वी ग्रह खूप जवळून असा अनुभवायला भेटेल आणि ती संस्थाही बघायला भेटेल। एवढे मोठे सॅटेलाइट सोडतात, ते कसे सोडले, त्यांची माहिती, ते तिथं संशोधन काय करतात, कोणते शास्त्रज्ञ तिथं काम करतात, काय काम करतात, याची सगळ्याची माहिती तिथे गेल्यानंतर मला मिळेल आणि मला खूप आनंद झालाय की मला तिथे जायला भेटते। आयुकामध्ये तू इंटरव्ह्यूला गेली होती, आयुका सुद्धा चांगली संस्था आहे, मोठी संस्था आहे, त्यामध्ये काय काय पाहिलं तू? आयुकामध्ये काय तुला आवडलं? तिथे एक सायकल होती आणि त्याला वेगवेगळेच काहीतरी भाग जोडलेले होते, काहीतरी प्रयोग केला असेल त्यांनी, तो पाहायला भेटला आणि एक गोल रिंगण होतं, वरतून एक सोनेरी गोळा होता त्याच्यात आणि वरतून दोरी ह्याने बांधला होता आणि 12 तासात उत्तरेकडून दक्षिणेकडे 12 तासानंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे असा फिरायचा। त्याचे पण त्यांनी माहिती सांगितली आम्हाला। परत मोठे कम्प्युटर होते, त्याची माहिती सांगितली आम्हाला, त्याचा व्हिडिओही दाखवला आणि तिथे मोठे पुतळे होते, जसे की आर्यभट्ट,
गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला ते आयझॅक न्यूटन आणि गॅलिलिओ ह्यांचे पुत्र होते, तेही दाखवले. खूप छान होतं तिथं सगळं. आणि तिथली झाडं जशी लावली होती ज्या ट्युनिंगनी, ते सगळे अवकाशात जसं असतं सेम त्या ट्युनिंगनीच ती झाडं वगैरे ही लावली होती त्यांनी. खूप छान आहे आयुका, बघायला मोठी आहे. माझं अख्खं गाव बसेल एवढी मोठी ती आयुका आहे. आणि आम्हाला माहिती खूप सांगितली त्यांनी तिथं, बघायलाही छान होतं. आणि माझा इंटरव्ह्यू जेव्हा झाला तिथं, तेव्हा त्या सरांनी मला काही प्रश्न विचारले, ते तिथेही छान झाला माझा इंटरव्ह्यू. आणि नंतर थेट मला नासाला जायची आत्ता संधी भेटली. आपण पाहतो की अतिशय ग्रामीण भागातली म्हणजे निगुडखर हे गाव, कोटरी हे गाव अतिशय डोंगरदऱ्यामध्ये वसलेलं गाव आहे आणि अतिशय दुर्गम. म्हणजे जसं पाहायला गेलं तर या भागामध्ये आता मोबाईलला सुद्धा नीट रेंज भेटत नाही, अशा गावातली ही मुलगी. आणि तिच्या चेहऱ्यावरचा नासाला जाण्याची संधी भेटल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर कशा प्रकारे आनंद आहे हे आपण पाहतोय. तिचे कुटुंबीय आपल्यासोबत आहेत. तुम्ही सांगा, आता आपल्या पुरीला एवढ्या 7 समुद्रापार जाण्याची संधी मिळाली, तुमच्या काय भावना आहेत? आमच्या अशा भावना आहेत की आमच्या घरातून आतापर्यंत साधं विमानतळही कोणी जवळून बघितलं नाही. आणि आमच्या घरातल्या या मुलीला 7 समुद्रापलीकडं अमेरिकेला जाण्याची संधी मिळते. आम्ही खूप आनंदित आहोत सगळे. आणि हिची आई एक साधी गृहिणी आणि वडील माथाडी कामगार आहेत. पण या मुलीला आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे आणि काहीतरी करून दाखवायचं. तिला लहानपणापासून खूप जिद्दी आहे, अभ्यासात हुशार आहे. आणि त्या सगळ्यातून आता तिला असं मोठं होऊन असं हे नाही बनायचं आईसारखं गृहिणी किंवा वडिलांसारखं असं मजूर नाही बनायचं आहे, काहीतरी स्वतःच्या कष्टातून उभं राहायचं आहे तिला. त्याच्यामुळे सगळी ही तिची कष्टाची धडपड आहे. आणि प्रत्येक गोष्टीत ती आहेत ना असं पुढं जाण्यासाठी, म्हणजे भाषण असो किंवा नृत्यकला असो किंवा अजून कुठली गोष्ट असो, त्याच्यात ती सतत पुढं असते. म्हणजे कुठलीही संधी सोडत नाही पुढं जाण्यासाठी. सगळं असं सतत प्रयत्न करत असते की कुठून तरी मी पुढं जाईल, पुढं माझ्या म्हणजे या दुर्गम भागातून मला मोठं होता येईल, असं काहीतरी करत असते सतत. आपण पाहतोय की ह्या ज्या आहेत त्या खरं तर या आदितीच्या मामी आहेत. ती मामीकडे सध्या राहते. आई वडील त्यांनी सांगितलं काय पार्श्वभूमी आहे आणि अतिशय भावनिक झालेलं आपण मामी पाहायला मिळतोय. आपल्यासोबत तिची आजी सुद्धा आहे. तुम्ही काय सांगता? नाही, एक शब्द बोला माहितीसाठी. आपण पाहतोय की कशा प्रकारे हे सर्व वातावरण आहे, एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आहे. मामी तिच्या भावूक झालेलं पाहायला मिळतात. आणि एक प्रकारे खरं तर देवघर गावात त्या राहते आहे आणि निगुडगर सारख्या शाळेत अतिशय ग्रामीण भागात ती शिकून आता तिला 7 समुद्र पार अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. आणि एकूणच तिच्या कुटुंबियामध्ये कशा प्रकारचा आनंद आहे ते आपण पाहतोय. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.